80 आणि 90च्या दशकात रेखा राव ही अभिनेत्री अल्पावधीतच प्रसिद्ध झाली होती। घाऱ्या डोळ्यांच्या या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले होते। त्यांनी हिंदीत महानायक अमिताभ बच्चन तर मराठी सुपरस्टार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केले। मात्र त्यांच्या कारकिर्दीला अचानक उतरती कळा लागली आणि हळूहळू त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या। सध्या ते कुठे आहेत आणि काय करतात याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। चला पाहूया त्यांचा जीवनपट। रेखा या मूळच्या बेंगलोरच्या। मुळात लहानपणापासूनच रेखा यांना डान्सची आवड होती। एके दिवशी किशोर कुमार यांच्यासमोर परफॉर्म करायला संधी त्यांना मिळाली होती। मिळालेल्या संधीचे रेखा यांनी सोने केले। किशोर कुमार यांनी तिच्या डान्सचे कौतुक केलं। इथूनच त्यांना अभिनय क्षेत्र खुणावू लागले। त्यानंतर त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली। डान्सप्रमाणे अभिनयाची देखील त्यांना आवड निर्माण झाली। अनेक सिनेमांच्या ऑफर्स त्यांना मिळाल्या। त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली। त्यांचा पहिला सिनेमा होता नाम बडे। देवेन वर्मा यांनी या चित्रपटात रेखा यांच्यासोबत अमिताभ यांना कास्ट केलं होतं। अत्यंत झोकात या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं। रेखा राव यांना जणू आभाळच ठेंगणे वाटू लागले। मात्र अचानक माशी शिंकली। त्याचवेळी प्रदर्शित झालेला अमिताभ यांचा जंजीर सुपरहिट झाला। रातोरात ते अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांनी या छाटणीचे नवीन चित्रपट साईन केले। त्यामुळे त्यांचे जुने चित्रपट रखडले। त्यानंतर देवेन यांनी या सिनेमाचं नाव नाम बडे हे बदलून पतझड केलं आणि पुन्हा या सिनेमाचे शूटिंग सुरू झालं। मात्र दुर्दैवाने निर्मातेच मागे हटले आणि त्यांनी हा चित्रपटच बंद केला। या धक्क्यातून सावरून रेखा राव यांनी मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोहरा वळवला। ठरलं तर जावतंय, प्रेम खुले खुल्लम खुल्ला या चित्रपटामध्ये त्यांची अशोक सराफ यांच्यासोबत जोडी चांगलीच जमली। नंतर त्यांनी भूताचा भाऊ, गोडी गुलाबी, शुभमंगल सावधान, आमच्यासारखे आम्हीच, इनामिना टीका हे सिनेमे केले। त्या काळात मराठीत आघाडीच्या अभिनेत्रींचा दबदबा असतानाही रेखा राव यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। याच काळात त्यांनी कन्नड सिनेमातही काम केलं होतं। नंतर त्यांना मराठी सिनेमातून मिळणाऱ्या ऑफर्स कमी झाल्या। मराठी सिनेमे गाजवल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमातही काही भूमिका साकारल्या। यापैकी हम दिल दे चुके सनम, तहजीब, हिरोज यांसारख्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या। हम दिल दे चुके सनममधली त्यांची निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली। पुढे काही काळ त्यांनी हिंदी सिनेमात छोटे मोठे रोल केले। त्यांनी तब्बल 5 भाषांमध्ये कामं केली आहेत। सध्या त्या कुठे आहेत, काय करत आहेत असे प्रश्न तुम्हाला पडले असणारच। 25 वर्ष सिनेमासृष्टीत काम केल्यावर सध्या त्या बेंगलोरला त्यांच्या मूळ गावी स्थायिक झाल्या आहेत। सध्या मराठी आणि हिंदी त्या झळकत नसल्या तरी दक्षिणात्य सिनेसृष्टीत सिनेमा आणि मालिकात त्या काम करतायत। त्या लहान मुलांसाठी ॲक्टिंगची बालशिबिरे चालवतात। बेंगलोरमध्ये त्या अम्माज किचन नावाचे रेस्टॉरंट देखील चालवतात। सध्या बेंगलोरमध्येच ते आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत। त्यांनी मराठी मोजके सिनेमे केले। या कालावधीत त्यांनी मोठे नाव कमवले। मूळच्या मराठी नसूनही त्या काळी आघाडीच्या मराठी अभिनेत्रीमध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं। त्यांच्या नृत्यासाठी, मोह सौंदर्यासाठी आणि घाऱ्या डोळ्यांसाठी ओळखल्या जायच्या। आजही उतारवयात त्या तितक्या सुंदर दिसतात। तर हा होता रेखा राव या अभिनेत्रीचा जीवनपट। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।